संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मूक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते हे हळूहळू सहभागी होत आहेत। परभणी शहरातून मूक मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। सुरेश धस, संदीप क्षीरसागरांसह स्थानिक नेते देखील या मोर्चात उपस्थित असतील, तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा मोर्चात सहभागी झाले। काहीच दिवसांपूर्वी बीडमध्ये सुद्धा असाच सर्वपक्षीय निषेध मूक मोर्चा हा काढण्यात आला होता। सर्वपक्षीय नेते हे या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर आता परभणीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येतो। परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा निघालेला आहे। हा मूक मोर्चा असणार, त्यामध्ये सामील होण्यासाठी खासदार जाधव हे काळी फिती बांधून देखील सामील झालेले आहे। त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत त्या आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात। काय काय प्रमुख मागण्या आहेत? मोर्चामध्ये मागण्या कुठल्याच नाही आहेत। जी काही घटना घडल्या आहेत ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ज्या नराधमांनी जी हत्या केली आहे त्या हत्येतल्या आरोपींना शासन झालं पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा स्वरूपाची एकमेव मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे आणि त्या अनुषंगाने लोक या ठिकाणी एकत्र होत आहेत। एक चांगला असा भव्य मोर्चा, असा मूक मोर्चा आज या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी समाज एकत्र होत आहे। दोन आरोपी या प्रकरणातले अटक केल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। एक आरोपी बाकी आहे फक्त। होईल ते बी आता ते एक 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 दमादमानं हजर होणं असंच प्रक्रिया चालू आहे। ती सगळी ठरवून चालू आहे का असं कधी कधी वाटतंय। पण शेवटी आरोपी किती जरी लपायचा प्रयत्न केला तरी ते काही लपणार नसतो। आज ना उद्या ते होणारच आहे। तो सापडला, आज सापडला का उद्या सापडला, यापेक्षा त्याला शासन कसं होईल या दृष्टीने सरकारनं पावलं उचलली पाहिजेत, एवढं मला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं। तपास यंत्रणेवरती दबाव आहे असं तुम्हाला वाटतंय का? तपास यंत्रणेवर दबाव असू शकत नाही, पण काय सांगता येतं आता शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, सत्तेमध्ये राहून एखादा मंत्री त्याच्या सहकार्याला वाचवण्यासाठी किंवा हे प्रकरण जिकडे तिकडे करण्यासाठी एखाद्या वेळेस दबाव टाकू शकते, असं काही नाही। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, परभणी।